स्कूलमधून आल्यावर ना स्वरूपच्या अशा गप्पा चालू असतात. स्कूलमध्ये जे काही घडलेलं असतं ना ते तो मला सांगत असतो घरी आल्यानंतर. तर थोड्या वेळ त्याने आराम केला आणि मग तो निघाला क्लाससाठी, कारण की त्याचा 4 ते 6 क्लास असतो. मग त्याने स्वतः तयार होऊन तो छान असा क्लासला गेला आणि नंतर मी स्वयंपाकाला लागली, कारण की आज उपवास असल्यामुळे लवकर स्वयंपाक करायचा होता. तर आज स्वयंपाकात डाळ भात आणि मस्त अशी वाटाण्याची भाजी करत होती. तर छान अशी सिंपल वाटाण्याची भाजी केली होती. त्यासाठी बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं, जिरं घातलं, कांदा कट करून घातला, अद्रक लसूण ठेचून घातला, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली, टोमॅटोसुद्धा घातला. त्याला छान असं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले घातले, जसे की हळदी पावडर, लाल तिखट, घरातलं काळं तिखट, किचन किंग मसाला आणि गरम मसाला. छान असे सर्व मसाले परतून घेतले आणि वाटाणे शिजून घेतले होते मी. बटाटेसुद्धा छान असे उकडून घेतले ते, त्याला मिक्स करून टाकून दिले याच्यात गरजेनुसार. याच्यामध्ये म्हणजे चवीनुसार मीठ टाकलं आणि गरजेनुसार गरम पाणी टाकून छान अशी भाजी उकळून घेतली. ही साधी सिंपल भाजी ना खूप छान लागते. तुम्ही चपातीसोबत खा, पुरीसोबत किंवा भातासोबत खूपच छान लागते. मस्त अशा गरमागरम पोळ्या करून घेतल्या या ठिकाणी मी. आणि स्वयंपाक जरा लवकरच केला होता, कारण की भूक पण लागली होती. आणि या ठिकाणी देवाचं नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं आणि देवीसाठी मस्त डाळ भात, शिरा आणि बटाट्याची भाजी, चपाती असं बनवलं होतं. देवीला नैवेद्य दाखवून घेतला, मस्त अशी देवीची आरती म्हणून घेतली, मग उपवास सोडायला घेतला. तर चला मग पुन्हा आपण भेटू नवीन छानच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.